नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2ने अवघ्या 12 तासात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा उघडकीस आणलाय। पोलीस चौकीवर दगडफेक करून पळ काढणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेनुसार दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील 8 ते 10 किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात 2 इसम पोलीस चौकीवर दगडफेक करून मोपेडवरून पळताना दिसले। पोलीस कॉन्स्टेबल महेश खांडबहाले आणि तेजसमते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने पाथर्डी फाटा ते अंबडगाव दरम्यान सापळा लावून शमसुद्दीन शहा आणि संतोष सरोज यांना ताब्यात घेतलं। आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून गुन्ह्यात वापरलेली 60,000 रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली आहे। आरोपी आणि जप्त केलेले वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी MIDC चुंचाळे पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चौहान, महेश खांडबहाले, तेजसमते, प्रवीण वानखडे, जितेंद्र वजिरे यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।